आदरणीय भैयाजी जोशी, आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय हरिभाऊ मिरासदार, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, नवयुग निवासला मी अनेकदा गेलेलो आहे. एकदा मुकुंदराव फणशीकरांनी मला बोलवलं. ती वेळ मात्र थोडीशी वेगळी होती. इतर वेळी मुकुंदरावांशी गप्पा व्हायच्या आणि एक दिवशी मुकुंदरावांनी बोलवलं आणि ते म्हणाले की मी तुला श्रीकांत जोशींची ओळख करून देण्यासाठी बोलवलेलं आहे. त्यालाही जवळपास 10-1 वर्ष झाली असतील आणि तेव्हा माझा पहिला परिचय श्रीकांत जोशींशी झाला आणि मुकुंदरावांनी सांगितलं की यांच्या कामात तू सहभाग घ्यायचा आणि यांच्या कामात तू मदत करायची. तेव्हापासून माझा हिंदुस्थान समाचार आणि श्रीकांत जोशी यांच्याशी संबंध राहिलेला आहे. मुकुंदरावांची सूचना म्हणजे आमच्यासाठी आदेशच असायचा. श्रीकांत जोशी एक अलौकिक व्यक्तिमत्व तर होतच, पण एक धडपड त्यांची जी दिसायची ती प्रेरणादायी असायची. मित्र, आज हिंदुस्थान समाचार त्यांनी जे उभं केलेलं आहे, उद्योजक या ठिकाणी अनेक उपस्थित आहेत, म्हणून मी मुद्दाम सांगू इच्छितो की उद्योजक अनेकांना मदत करतात, पण किती लोकांना मदत केल्यानंतर आपल्याला मदत केल्याचं समाधान, आनंद मिळतो याचा जरा विचार करण्याची आवश्यकता आहे. आणि म्हणून मला एक उद्योजक म्हणून हिंदुस्थान समाचार सोबत जुळण्याचा एक आनंद आहे. हिंदुस्थान समाचारला आपणही सर्वांनी उद्योजकांनी मदतीचा हातभार लावावा. या हातभार लावण्याने आपल्याला आनंद मिळेल, समाधान मिळेल, पुण्य मिळेल, हे मी आपल्याला माझ्या अनुभवातून सांगू इच्छितो. मेक इन महाराष्ट्र या गोष्टीवर आदरणीय मुख्यमंत्र्यांनी जेव्हापासून फोकस दिलेला आहे, मेक इन इंडियाच्या सोबतच, तर मला असं वाटतंय त्यांचे दौरे मी बारकाईने पाहिलेत. अमेरिकेला आपण गेलात, जपानला आपण गेलात, चीनला आपण गेलात, मग ते जनरल मोटर्स असो, पण सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण मला जे डील वाटलं सर ते फॉक्सकॉनचं वाटलं. आणि ते एवढ्यासाठी वाटलं की त्याची बारकाईने आणि ज्या शिताफीने त्याची योजना केल्या गेली, म्हणजे त्याची कॉम्पिटिशन खूप होती. आजूबाजूच्या राज्यांशी कॉम्पिटिशन होती आणि आजूबाजूच्या देशांशी कॉम्पिटिशन होती, परंतु तरीही हे डील महाराष्ट्रामध्ये येणं, यासाठी मला असं वाटतं की आपण मुख्यमंत्र्यांचं मनापासून अभिनंदन केलं पाहिजे. 35,000 crores आणि 5 लाख नोकऱ्यांची निर्मिती या एका डील मधून होणार आहे. अशा अनेक डील मुख्यमंत्र्यांनी केलेले आहेत. महाराष्ट्रामध्ये उद्योजकता वाढीला लागली पाहिजे. हा जो उद्योजकाच्या वाढीचा अंगीकारलेला दृष्टिकोन आहे, हा सगळ्यात महत्वाचा आहे. मी 2 गोष्टी फक्त या ठिकाणी सांगू इच्छितो की मी गेली 10-12 वर्ष महाराष्ट्रभर फिरलो, अनेक तरुणांना भेटलो ज्यांना उद्योजक होण्याची उर्मी आहे, ज्यांना उद्योजक होण्याची इच्छा आहे, अशा तरुणांना भेटलो. आणि मला असं वाटलं की हे बरेच जण बारीक गोष्टींमध्ये अडकलेले आहेत. कोणी पैशाच्या व्यवस्थेमध्ये अडकलेला आहे, कोणी गरिबीमध्ये अडकलेला आहे, कोणी आणि मी इंग्रजी भाषेत शिकलेलो नाही आहे, मी जिल्हा परिषदच्या मराठी शाळेत शिकलेलो आहे. कोणाची जात आडवी येते, कोणी शेतकऱ्याचा मुलगा आहे, कोणी गावातला आहे, अशा बारीक गोष्टींमध्ये अडकलेला आहे. तेव्हा मला असं वाटलं की या म्हणजे एखादा पोपट पिंजरा जसा असतो ना, त्याला पिंजऱ्यात ठेवलं की तो पिंजराच आपला आवडीचा त्याला होतो, त्याला पिंजऱ्याच्या बाहेर काढलं तरी पुन्हा तो पिंजऱ्यात जातो. तर हे पिंजरे तोडले पाहिजे आणि या पोपटांना बाहेर उडण्याची उर्मी दिली पाहिजे असं मला वाटलं. आणि म्हणून एक पुस्तक मी लिहायला घेतलं की अनेक लोक पैशाच्या ठिकाणी अडकलेले आहेत. तर मी म्हटलं की अनेकांना वाटतं की खूप पैसा लागतो उद्योग करायला. मी म्हटलं उद्योग करायला पैसा लागत नाही. उद्योग हा दुसऱ्यांच्या पैशावरच करायचा असतो आणि जो दुसऱ्यांच्या पैशावर उद्योग करतो तोच यशस्वी होऊ शकतो.
आज माझं पुस्तक माननीय मुख्यमंत्र्यांना आणि भैयाजींना मी भेट देण्यासाठी आणलेलं आहे. मित्रांनो, दुसरं काम मी असं केलं की मला असं वाटलं की यांच्या समोर काहीतरी रोल मॉडेल्स ठेवली पाहिजे. मी त्यांना दाखवलं पाहिजे की हा दुसऱ्याचा पैसा जो आहे हा आपल्याकडे आणणं याच्यामध्ये काहीतरी टेक्निक्स लागतात, याच्यामध्ये काहीतरी कौशल्य लागतं. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट जी लागते तो लागतो विश्वास. म्हणून मी असं म्हणतो की विश्वास हा उद्योगाचा श्वास आहे. जोपर्यंत विश्वास आहे तोपर्यंत उद्योग आहे. विश्वास ज्या दिवशी संपेल त्या दिवशी उद्योग संपेल. आणि म्हणून विश्वास हा जपला पाहिजे. ट्रस्ट इज द लाईफलाईन ऑफ बिझनेस. दुसरं काम मी जे केलं ते झीचा एक बिझनेस शो, ज्या माध्यमातून रोल मॉडेल्स ज्यांनी शून्यातून उद्योग उभारलेला आहे असे उद्योजक महाराष्ट्रासमोर, महाराष्ट्राच्या तरुणाईसमोर यातून उभे केले. आणि मित्र, मला सांगताना आपल्याला आनंद होतो की 70 लाख तरुणांनी महाराष्ट्रामध्ये हा शो बघितलेला आहे. मला 2.5 लाख लोकांचे रजिस्ट्रेशन आलेले आहेत की हो, आम्हाला उद्योजक व्हायचं आहे, आम्हाला उद्योग करायचा आहे. आणि यानंतरचा पाया मला असं वाटतं की एक मोदीजींनी स्टार्टअप इंडिया हे जे दिलेलं आहे आणि स्टार्टअप इंडियाला मुद्रा बँकेची जी जोड दिलेली आहे ही सगळ्यात महत्वाची आहे. मला असं वाटतं की स्टार्टअप इंडिया हा नेक्स्ट जनरेशनला उद्योजक बनवणारा हा सगळ्यात मोठा एक क्रांतिकारी विचार आपल्या देशातला असेल. आणि मुख्यमंत्र्यांना माझी विनंती आहे आणि सूचना पण आहे की महाराष्ट्रातील स्टार्टअप मिनिस्ट्री जर बनवली तर त्या माध्यमातून या स्टार्टअपला एक चालना मिळेल आणि अनेक नवयुवक या उद्योगात घडतील. मित्र, पुन्हा एकदा शेवटचं माझं मी मत व्यक्त करतो की आपणच आपल्याला छोटं करतो, दुसरे कोणीही आपल्याला छोटं करत नाही. आपली आव्हान घेण्याची जी क्षमता आहे ती वाढवली पाहिजे. बिगर द चॅलेंज बिगर विल बी द पर्सनॅलिटी. म्हणून तुझी कॅपॅसिटी जी आहे ही लिमिटेड नसते, कॅपॅसिटी ही अनलिमिटेड असते. इट इज नॉट अ फिजिकल पॅरामीटर. युअर कॅपॅसिटी व्हेरीज अकॉर्डिंग टू द चॅलेंजेस यू ऍक्सेप्ट इन युअर लाईफ. म्हणजे मोठं व्हायचं का छोटं व्हायचं हे आपणच ठरवायचं. आणि म्हणून सर्वांना माझी विनंती आहे की महाराष्ट्रातला उद्योजकतेचं धोरण, उद्योजकतेचं वातावरण जे वाढीस लागलेलं आहे त्याला सर्वांनी मदत करावी. पुन्हा एकदा हिंदुस्थान समाचारला माझ्या शुभेच्छा. या ठिकाणी बोलून जी संधी दिली त्याबद्दल मी अत्यंत आभारी आहे. धन्यवाद.